नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत संदीप पिळगुकराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. बनारसच्या 5 पर्यटकांचेर नाईट क्लबाच्या बाउन्सरांचो हल्लो. वागातोरच्या या हल्ल्यात बायल पर्यटकांचोय आस्पाव. परत एक फावट पर्यटकांची सुरक्षा रडारार. उगवेच्या रेंव काडटना जाल्ल्या गोळीबार प्रकरणात 7 जणांक अटक. पूण पुलिसांक अजून मेळ्ळी ना फारपेट केल्ली गन. बानड्या जाली 20वी अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठान मॅरेथॉन. सुमार 1,500 धावपटूंनी घेतलो मॅरेथॉनात वांटो. आता खबरो विस्तारान. वागातोरार रातच्या वेळार घडिल्ली एक धपको दिवपी घडणूक उजवाडाक आयल्या, जंय बनारसीच्या 5 पर्यटकांचेर रोमियो नायट क्लबाच्या बाउन्सरांनी हल्लो केल्ल्याचो आरोप आसा. ह्या हल्ल्यात बायल पर्यटकांचो लेगीत आस्पाव आसलो अशी माहिती मेळ्ळ्या. ताका लागून गोंयांत पर्यटकांच्या सुरक्षेचेर गंभीर हुस्को निर्माण जाला. सूत्रांनी दिल्ले माहिती प्रमाण बनारसांतल्या पर्यटकांच्या पंगडान वागातोर एका नायट क्लबाच्या कर्मचाऱ्यांकडेन वाद घातिल्ल्याची माहिती मेळ्ळ्या. तोंडी सुरू जाल्लो वाद उपरांत हिंसक जालो. क्लबाच्या बाउन्सरांनी ह्या पंगडाच्या बायल वांगड्या सयत पर्यटकांचेर हल्लो केल्ल्याचो आरोप आसा. पुलिसांनी 6 बाउन्सरांच्या विरोधात एफआयआर नोंद केल्या. फुडलो तपास चालू आसा. हम गए तो जो इसने इंसिडेंट बताया ड्रिंक वाला, वो मिसकम्युनिकेशन हुआ. वी पेड, वी अपोलोजाइज कि भाई गलती हो गई. उससे पहले बताओ. वही हुआ. उसके बाद एवरीथिंग वाज ओके. हम लोग एंजॉय कर रहे थे. बिल आया, बिल पे करा. जैसे मैंने बताया 1-2 चीजें बटर चिकन बिरयानी ऑर्डर करी थी, बिल पे कर दिया और हम वेट कर रहे थे आ जाए तो हम पे चले जाएंगे. वी वर डांसिंग. देन वन ऑफ द वेटर केम और उसने माय ब्रदर वाज डांसिंग. तो उससे ऑब्वियसली इट्स वेरी नॉर्मल. आप डांस कर रहे हो, कोई पीछे से जा रहा है तो थोड़ा बहुत ऐसे इतना सा लगता है. देन उसने ऐसे उसे स्टेयर करा जैसे वो दैट मोमेंट में उसको मार देगा. उसने ऐसे देखा उसे. उसके बाद कौन मैनेजर? वेटर. उसके बाद क्या हुआ कि फिर उसने बोला कि आप फर्नीचर पे खड़े होकर डांस कर रहे हो, आप फर्नीचर को लात मार रहे हो. मैंने बोला आपने एक बार बोला डांस आप नीचे उतर जाओ, किसी ने दोबारा नहीं करा कुछ भी. तो आप क्यों ऐसे बिहेव कर रहे हो? 2 घंटे से हम आए हैं. व्हाई आर यू बिहेविंग लाइक दिस? तो इस लाइक पहले ही बोला था आप लोगों को यहाँ से निकल जाना चाहिए था, आप लोग ये आप लोग वो. तो मैंने बोला भाई ठीक है हम जा रहे हैं, ऐसी मत बिहेव करो जैसे आप हमें फ्री में यहाँ खिलाने आए हो. ठीक है. हम जाने लगे. बोला रुको. वो भाग के गया है एंड ही वॉज पॉइंटिंग फिंगर एट माई ब्रदर. तो माई ब्रदर सेड कि ऐसे नहीं करो, ठीक है, उंगली नहीं दिखाओ. हम सॉरी बोल रहे हैं सर. हम सॉरी बोल रहे हैं. आप ऐसे पॉइंट आउट मत करो ऐसे. तो बोले रुको. भाग के गया है. बाउंसर, मैनेजर, इन सबको लेकर आया है एंड दे लिटरली स्टार्टेड हिटिंग. ऐसे चार्ज करके मेरे वेटर को तुमने मारा. हाँ, चार्ज कैमरे पे होगा, आप देख लो. चार्ज किया है मेरे ब्रदर के ऊपर. आपको सब कुछ दिख जाएगा. फिर जब मैं गई बीच में रोकने, मुझे पुश किया इतनी तेज, मतलब लिटरली मैं गिर जाती नीचे स्टेयर्स से अगर मेरा भाई पीछे खड़ा नहीं होता और उसने मुझे पकड़ा नहीं होता. तो रोमियो ने उसने हमारे दोनों भाइयों की बैक तोड़ दी है. मतलब मेरे भाई का शर्ट फाड़ दिया है. दोनों की शर्ट शर्ट से हिट किया है. सारी फोटोज में आप सबको पकड़े नहीं होते तो वो जान से मार देते. किसी की नोज पे लगी है, किसी भाई की जान से मार दे. मैं सामने आई हूँ, उसने मेरा टॉप खींचा है. उसने मुझे स्लैप किया क्योंकि मैं अपने भाई को बचाने गई. नाम की चीज ही नहीं और थी. इतनी गंदी बात बोली है. इज नॉट फॉर नॉर्मल पीपल. प्लीज थिंक अबाउट इट. इट्स नॉट इजी. कितने लोग थे? कितने लोग? आप लोग कितने लोग? और इंजर्ड लोगों को मारा और कितने इंजर्ड हुए? सारे लोग, एवरीबॉडी, सारे लोग, इंक्लूडिंग गर्ल्स. मेल बाउंसर्स हैव असॉल्टेड. मेल बाउंसर्स हैव असॉल्टेड अस ऑब्वियसली. आपके फैमिली मेंबर कितने इंजर्ड है इसमें? 6 लोग ब्लीडिंग इंजर्ड है. बाकी एवरीबडी को जैसे झप्पड़ धक्का ये सारी चीजें. और ये सब मारा वो क्या लेके मारा? थप्पड़ मारा और कुछ यूज थप्पड़ मारा, पैर से मारा, जमीन पे गिरा के मारा. जो रॉड से वो मार रहा था मैं उसको बचाने गई. अभी आएगा भाई, आप देखिए 18 साल के बच्चे को और ये कौन सा था? कौन सा होटल है? Romeo Lane is the worst place ever. कितने सारे कंप्लेंट्स हैं. Just this place has to be shut. Everyone, all the Goans should stand together and ask this bloody owner to shut his place because this man doesn't deserve. I don't think I'll come back to Goa soon because इतना गंदा एक्सपीरियंस कभी नहीं हुआ है. दिल्ली, मुंबई हम लोग बहुत अच्छे क्लब्स में जाते हैं और क्लब्स में इट्स वेरी नॉर्मल थोड़ा बहुत
होता है आर्ग्यूमेंट, बट आप उसको सॉल्व करते हो, मैनेजर का काम होता है ना, टू काम थिंग्स डाउन। मैनेजर का काम ये नहीं होता कि आप चार्ज करो, कॉलर पकड़ो और मारो। सो इट्स अ वेरी 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 बैड एक्सपीरियंस एंड आई डोंट थिंक वी आर कमिंग हियर बैक। वी ऑल्सो वुड लाइक टू इन्फॉर्म कि रोमियो लेन इट्स एन इलीगल प्रॉपर्टी। मैं आर्टिकल भेज दूंगी, सबको पढ़ना चाहिए। एक इलीगल प्रॉपर्टी पे इस तरह के स्टाफ के साथ अगर वो ये रेस्टोरेंट चला रहे हैं तो आई डोंट नो हू द हेल इज सपोर्टिंग देम। कौन उनको सपोर्ट कर रहा है कि वो इतना अश्योर्ड होकर लड़कों को मार रहे हैं। उसके डिमोलिशन ऑर्डर इशू हो चुके हैं, उनका मैप पास नहीं हुआ है। इट्स ऑल इलीगल एंड आई डोंट नो हाउ द गोवा गवर्नमेंट एंड एवरीबडी इज सपोर्टिंग और नॉट सपोर्टिंग, हु इज बिहाइंड देम दैट दे आर एबल। अब कुछ इलीगल काम करोगे, कॉन्फिडेंस इतना कैसे हो सकता है आप? उगवे पेडण्या रेंव काडटाना जाल्ल्या गुळीबार प्रकरणात उगवेच्या 5 जाणांक अटक केल्यात, पूण फारपेट केल्ली गन पुलिसांक अजून मेळ्ळी ना। ह्या प्रकरणात 2 वेगळ्यो केसी फायल केल्यात। उत्तर गोंयचो SP राहुल गुप्तान त्याविशीं माहिती दिली। गोंयांत रेंव काडपाचेर बंदी आसा, तरीकय रातच्या काळखात चोरी मेरा काम चलता हें थळाव्या बातमीदारांनी प्रसिद्धी माध्यमांतल्यान वेळावेळार उक्ताडार हाडून दिला। तरीकय तांचे कडेन संबंदीत खात्यांची तशेंच गोंय पुलिसांची आडनदर चल्ल्या। आतां रेंव काडपाच्या वेळार गोळीबार जावन रेंव काडपी 2 कामगार जखमी जाल्ल्यान पुलिसांचेर ताण येयला, यंत्रणा कामाक लागल्या। तरीकय जाय तशें यश पुलिसांक येवंक ना। राहुल गुप्तान दिल्ली माहिती आयकात। गुड इवनिंग टू ऑल मीडिया फ्रेंड्स। आज प्रेस कॉन्फ्रेंस एक बहुत इम्पॉर्टेंट केस में हमने इन्वेस्टिगेशन में ब्रेक थ्रू मिला है, उसको बताने के लिए आप सभी को बुलाया है। आपको जैसे कि पता है कि 28 अक्टूबर को एक इंसिडेंट रिपोर्ट हुआ था जिसमें तेरेखोल रिवर के किनारे एक फायरिंग का इंसिडेंट हुआ था। उसमें 2 लेबर को गोली लगी थी, तो उनसे हमने जब वो सीधा जाके हॉस्पिटल में एडमिट हुए थे वो दोनों, जिसके लिए वो काम कर रहे थे उसने उनको हॉस्पिटल एडमिट किया था। तो वहाँ जाके पूछताछ की तो हमारे सब इंस्पेक्टर को उन्होंने स्टेटमेंट दिया, उसमें उन्होंने बताया कि वो रात को 2:30 बजे के आसपास जब वो रिवर में सैंड माइनिंग कर रहे थे तब उनके ऊपर किसी ने गोली चलाई और उनको एक को नेक में इंजरी हुई और एक को स्टमक में इंजरी हुई और दोनों वहाँ पे दोनों को ब्लीडिंग होने लग गई। फिर उनको हॉस्पिटल ले जाया गया, पहले मापसा गए, फिर उसके बाद GMC में एडमिट कराया गया। तो उनकी कंप्लेंट के बेसिस पे हमने एक FIR रजिस्टर की जिसमें अटेम्प्ट टू मर्डर के सेक्शन लगाए गए और कॉन्स्पिरेसी के सेक्शन लगाए गए और आर्म्स एक्ट के सेक्शन लगाए गए और हमने इस पर इन्वेस्टिगेशन चालू की। पैरेलली हमने, चूँकि इसमें ये फैक्ट सामने आया कि वो इलीगल सैंड माइनिंग कर रहे थे, उस रिवर पे सैंड माइनिंग का कोई लाइसेंस नहीं है, तो हमने एक सैंड माइनिंग का भी एक ऑफेंस रजिस्टर किया, इलीगल सैंड माइनिंग का, जो कि था FIR नंबर 67 अंडर सेक्शन 3032 एंड गोवा दमन-दीव माइंस एंड मिनरल्स एक्ट, माइनर मिनरल कंसेशन रूल्स के जो सेक्शन है, सेक्शन 3 एंड सेक्शन 62, इनके अंदर हमने FIR रजिस्टर की अगेंस्ट द लेबर एंड द ओनर ऑफ द कैनो, जो कि इलीगली सैंड को एक्सट्रैक्ट कर रहे थे। तो उस पर जब ये दोनों FIR की इन्वेस्टिगेशन हम पैरेलली कर रहे थे, तो पहले हमको इसमें जो फर्स्ट FIR थी अटेम्प्ट टू मर्डर की, मैं उसके बारे में बता देता हूँ। तो उसमें हम कंटिन्यूसली जो भी हमको वहाँ पे जो सर्कमस्टांसेस थे, लोगों का हमने स्टेटमेंट लिया, वहाँ पे और भी लेबर्स मौजूद थे, उन सबको हमने बुलाया, सबसे बातचीत की और उनके स्टेटमेंट लिया। तो हमको लगा कि प्रोबेबली आसपास के गांव से किसी ने फायरिंग की है। तो आसपास जो भी गांव है, उगवे विलेज था, तो वहाँ के लोगों को हमने पूछताछ की। सारी चीज़ों को मिला के हमको एक ब्रेक थ्रू कल मिला जिसमें हमको 5 लोगों के नाम सामने आए कि इन 5 लोगों ने ये इंसिडेंट को अंजाम दिया है। उन 5 लोगों को हमने कल और आज के दिन, कल की रात और आज सुबह मिला के अरेस्ट किया है। मैं इन 5 के नाम आपको बताना चाहता हूँ। एक है नेहल महाले, सन ऑफ नितिन महाले, एज 20, रेजिडेंट ऑफ तेमवाड़ा, उगवे, पेरने। सेकंड है आशीष महाले, सन ऑफ शिवाजी महाले, एज 24 ईयर्स, रेजिडेंट ऑफ तेमवाड़ा, उगवे, पेरने। थर्ड है आकाश महाले, सन ऑफ अरुण महाले, एज 24 ईयर्स, रेजिडेंट ऑफ उगवे। फोर्थ एंड फिफ्थ जो है वो IRBN के पुलिस कांस्टेबल हैं। ऋषिकेश महाले, सन ऑफ दशरथ महाले, एज 32 ईयर्स, रेजिडेंट ऑफ तेमवाड़ा, पेरने। फिफ्थ है गंगाराम महाले, सन ऑफ गोपीचंद महाले, एज 34 ईयर्स, रेजिडेंट ऑफ भाटीवाड़ा, उगवे।
इन 5 को फॉर्मली अरेस्ट किया गया है और इसमें मोटिव जो समझ में आया है अभी तक जारी है इन्वेस्टिगेशन कि इनका जो डिस्प्यूट था लोगों के बीच में कि उस रिवर पे उस एरिया में पर्टिकुलर उगवे के स्ट्रेच पे सैंड माइनिंग होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए, ये लोग उसको अपोज कर रहे थे और उन्होंने उसी डिस्प्यूट के चलते ये उन्होंने कदम उठाया और फायरिंग किया, जो कि एक बहुत ही घिनौना एक्ट था और उस पर अकॉर्डिंगली कानून का हमने कार्रवाई की है। 2 जो ओनर थे जिनको अरेस्ट किया था, एक तो रॉबर्ट फर्नांडिस सन ऑफ अग्नेल फर्नांडिस एज 46 ईयर्स रेजिडेंट ऑफ खाजने पोरुस्कडे। सेकंड था अशोक मुलगांवकर सन ऑफ श्रीधर मुलगांवकर एज 48 इयर्स रेजिडेंट ऑफ पोरुस्कडे। बरोच तेंप जालो पेडणे वाठारांत बेकायदेशीरपणान रेंव काडटात। पुलिसां मेरेन कागाळी पावल्यात, पूण पुलीस आड नदर करत आयल्यात। ते विशीं आमचो प्रतिनिधी विनोद मेथरान राहुल गुप्ताक प्रतिक्रिया विचारली, त्या वेळार ताणें दिल्ली जाप ऐकात। अभी 5 साल से वो चालू था, अभी तक किसी ने उस पर एक्ट नहीं किया, एक्शन पुलिस ने नहीं किया। पुलिस को 5 महीने बहुत साल से चालू था और ये सब आपके पुलिस को भी पता है, कोस्टल पुलिस को भी पता है। अभी तक उस पर अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुई। उसके बारे में आप क्या करें? इसमें जो भी अब सामने आएगी चीज़ें उस पर सब पर एक्शन लिया जाएगा। एक क्यूमुलेटिव रिपोर्ट बना के हम देंगे। इन्वेस्टिगेशन अगर किसी का इसमें कॉम्प्लिसिट पाए जाते हैं कि जिन्होंने इनको शह दी है या फिर किसी भी तरीके से इन्वॉल्व हैं, चाहे वो कोई भी पुलिस का आदमी हो या फिर पब्लिक का आदमी हो, उन सब के खिलाफ हम इसमें एक्शन लेंगे। बांदोड्याच्या भाऊसाहेब बांदोडकार मैदानार 20वी अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठान मॅरेथॉन जाली। सुमार 1,500 धावपट्टूंनी मॅरेथॉनात वांटो घेत ती यशस्वी केली। कांय मानेस्तांनी प्रतिष्ठितांनी हातूंत वांटो घेत हेरांकूय वांटेकार जावपाची उर्बा दिली। फाटल्या 19 वर्सां सावन ही मॅरेथॉन यशस्वीपणान जायत आयल्या। अनुजच्या मॅरेथॉनात दिवचलचो उपजिल्लोधिकारी शुभम नायकाने वांटो घेत हेर धांवपटूंक उर्बा दिली। 5 श्रेणींनी ही मॅरेथॉन जाली। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि ज्येष्ठ नागरिकां खातीर 1 किलोमीटर अशा श्रेणींनी ही मॅरेथॉन जाली। आयकात मानेस्तांच्यो प्रतिक्रिया आणि फुडल्या वर्सा मॅरेथॉनात वांटेकार जावपाचो मारिल्लो उलो। Confusion in the beginning because we are told the Borim Bridge will be opened by 4 o'clock, but it opened only at 6 o'clock. So luckily I had made arrangement with the ferry. So some of our teams went to ferry and from ferry via Durbat they came here and then they opened the bridge at 6 a.m. and then other people came by the bridge. Anyway, everything has gone well. Rain has been on our side. We had a wonderful weather and no sun, but no rain also, nothing. And we started little late but in good time. And everything is going on well. And I was very happy to see that 20th edition of this Goa marathon has gone very well. आम्ही आमचे गोमंतक विभूषण डॉक्टर प्रेमानंद रमाणी यांचे गोवा मॅरेथॉनतून सहभागी झाले आसा। श्रीमती अहिल्याबाई रमाणी प्रतिष्ठान यांनी ऑर्गनायज केले इव्हेंट आसा। तितून वेगवेगळे 3 किलोमिटर्स, 5 किलोमिटर्स, 10 किलोमिटर्स, हाफ मॅरेथॉन असे वेगवेगळे इव्हेंट्स आसा। आणि गेल्या 20 वर्सां ही हो इव्हेंट जाल्लो आसा। इव्हेंट फॉर सेलिब्रेशन ऑफ फिटनेस आणि ह्या इव्हेंटान गोंयकारांमदी एक स्फूर्ती हाडटा रिगार्डिंग फिटनेस। आमचे आजकालच्या सेडेंटरी लायफस्टायलमुळे असले फिटनेस इव्हेंट्साची गरज आसा। I ran this Dr. Ramani marathon here today and I've ran for 10 kilometers and when I started I was so enthusiastic and the trail was easy but in between it was simple, but when I was returning the last 4.6 kilometers, oh my god, I can't tell you, it was so tough. The trail was like slow and I had to run, but at the end I think I did it and I am happy and thanks to Dr. Ramani Goa Marathon and Srimati Ahilya Bhai Ramani Productions Pratishthan
and to Goa that has given us such a good opportunity, and I'm so happy. Thank you so much. What is the time you have covered? The time I have taken is 1 hour 25 minutes. I'm a part of the core group of ballistic runners, Margaon, Goa, and we have trained these RMS boys and motivated them for running. This is their first 10K marathon in a beautiful village in Ponda, organized by Dr. Ramani, and I'm so privileged to be a part of this marathon. The organization was very good. It was a very scenic route, good hydration, and my boys have done it very well, being the first time. I would like to thank Dr. Ramani for giving an opportunity for each and every Goan over here to take part in this marathon to keep their body fit and healthy. And my message to all the young buddies here to be more active, to be more enthusiastic, and to do 21 next year for Dr. Ramani's marathon. Also, my message to all the ladies where I have seen very less ladies here. We ladies, we take care of our children, our husbands and our in-laws, but we don't give time for ourselves. If we are healthy, the full family is healthy. My message to all the ladies all over Goa: give time for your body, at least for half an hour, increase it for 1 hour, and remain fit and healthy to keep your family happy and healthy. गुड मॉर्निंग सगळ्यांक. आमी आयज डॉक्टर रमाणी मॅरेथॉन रन करपाक येयल्या. आमी वास्कोच्यान येयल्या. आमी वास्को सुशेगाद रनर्स ग्रुपाचे सगळे हे आमचे बाय शेरियन अल्ट्रा रनर, लडाख रनर केला. हो आमचो सुनील भोसले, सगळे पेस रनर आमचो हरी सर दुबय रन केल्लो. आमचो सलील बाब. हेची एक स्पेशलिटी कितें, जितकी गोंयांत रन जाता पळय तो रन हो सगळो अरेंजमेंट करता. म्हळ्यार पूण ऑर्गनायझर पयलीं सलील बाबाक कॉन्टेक्ट करता आनी हो मागीर तांकां डिस्कावंट कोड बी कितें आसल्यार तेजे वयल्यान हें करता. सो आयज गोंयांत सगळ्यांक फेमस म्हळ्यार सलील बाब. कोणी ऑर्गनायझर करता जाल्यार सलीलाक हें करपाचो. आनी हांव दामोदर नायक, हांव वास्को म्युनिसिपालिटीचो कावन्सिलर, आनी हांव रनिंग 2016 रनिंग करता. एक रनिंग केलें, एक सगळ्यांक बरें मोटिवेशन जाला. वेचून येवच्या आदी घड्याळांतले कांटे पळोवपी भोवतेक पंच वांगडी ग्रामसभेक हजर रावपाच्या वेळार घड्याळां बंद दवरतात. अर्थातूच ग्रामसभेक दांडी मारतात. कारण सादें, लोकांक जाप दिवची पडटा म्हणून. अशा पंच वांगड्यांचेर BDOन कारवाय करची अशें थळाव्यांनी कारापूर सरवणचे ग्रामसभेत मागले. 3 वर्सांत कोणी केन्ना केन्ना दांडी मारल्या ताची वळेरी वणटीर लायात अशें ग्रामस्थांनी मागलां. आम्ही ते आयचो ठराव तुमचो व्हिडिओ धाडटा कळ्ळें न्ही. तो व्हिडिओ धाडलेली कॉपी तुमकां दिता कळ्ळें मरे. दुसरो हांव कितें तेणी घेतलो की 3 वर्सां पासून खंयचे पंच हजर आसात गैरहजर आसा तेंचे डिटेल लिस्ट काडचें आनी पंचायतीचे भायर मारचें. सगळ्या पंचायतीच्या भायर सगळ्यो थंयसर थंयसर बट तुमी चेक केल्या उपरांत कळटलें जवळ जवळ लाखांनी फायन पडटली. आनी लाखांनी फायन पडली म्हणून जायना. तो कचरो आसा पळय तो निवळ जावंक जाय, लोकांक निवळ मेळपाक जाय. तुमी परमिशनां दिली म्हणून जायना. बिल्डिंगाक परमिशनां बिल्डिंगेक दिली पूण कचरो तो दिवंक सोदिना ती. आनी ती बिंदास गाडयो घेवन भोंवतली आनी तुमी कचरो हाडून लोकांक गांवांक दितली. गांवांत कचऱ्याचो वास घेवपाचो, गांवांत ते दुयेंत घेवपाचें, तशें जायना न्हू तें. कचरो भाटार उडयता आनी भाटांतलो कचरो सगळो पदाच्या व्हाळान व्हांवून वयता. पदाच्या व्हांवून गेलो दर तो नंदा सावळा कडेन वयता आनी रावता. आनी उरलेलो बाबा भाटाकडच्या कुळागरांतून आमच्या कोळमांतून नंदा वरसून फकत पावता. काही कोणाचेर पावला तो. अभ्यास न करपी भुरगीं जशी शाळेक दांडी मारतात तशे कांय पंच वांगडी ग्रामसभांक गैरहजर रावतात आनी म्हत्वाच्या प्रश्नांक जापो मेळनात. प्रश्न तशेच हुमकळत पडटात. देखून कारापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसभेन तांचेर कारवाय करची अशें मागलें. पंचायत समिती दांडी मारप्यांची नांवां BDOक धाडून दितली
कोयराच्या विशयाचेरूच चर्चा जाल्ल्याचे सरपंचान सांगले. आज आमचे तारापूर सरवड ग्रामपंचायतीची ग्रामसभा असली आणि उपस्थित अशी भरपूर असली. पण आम्ही ग्रामसभेच्या पयलीं जे डिक्लेअर केल्ले की आमकां 3 दीस पयलीं पर्यंत तुमचे कितें ठराव दियात अशें म्हणून ते ठराव येवंक नासले. तरी आसतना लोकांचे फाटले जे कितें ठराव असले तेचेर आमी चर्चा केली आयज. तांकां ती समज उत्तरां दिली जे कितें असले थोडेशे गोष्टी आमी जवळ 90% आमी तेचे केल्ल्यो फुलफील केल्ल्यो. सगळें कितें सांगलेलें तें त्यांची सजेशन्स आसली ती सगळी केल्ली आसा ती. आणि तशेंच आतां जे क्वेश्चन नासले पण जे कितें क्वेश्चन तेंच्यांनी रेज केले तांकां आमी घेतलेले आसा आणि ते दृश्टीन आमकां आतां फाल्यां जे कितें आमी करूं शकता ही पावलो थोडी आमच्या खातीर डिपार्टमेंटाक धाडपाची आसात. रोड वायटिंग आसूं शकता डेव्हलपमेंट आहा तेंच्यांनी आनी थोडी जे गार्बेज संदर्भात किंवा आमकां एक प्रश्न येयलो हांगासर की व्हडल्यो व्हडल्यो बिल्डिंगो आसात आणि ह्या बिल्डिंगांनी जे लोक रावतात ते आमकां कचरो दिना म्हणून आमी सारकी आतां चवकशी करून काडली की ते आमकां कचरो दिनात आणि तांकां एक आमी 100 रुपया चार्जीस बसयल्लो आसा जेंकां सुको कचरो आनी ओलो कचरो डेली कलेक्शन करता आमी. ते मनीस दिनात त्या कारण आमी अशें ठरयलां की आतां फाल्यां एक मंगळार दीस असो वचून ते बिल्डिंगे थोडें इन्स्पेक्शन करपाचें आणि तेंच्यो कितें समस्या आसा ते कित्याक कचरो दिनात कित्याक मिक्स दितात हेचेर एक कितें सोल्युशन काडचें आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करचो असो. त्यान भायर आनी ग्रामस्थांचे अशें बारीक बारीक आसले की खंयसर एक थोडीशी डेव्हलपमेंट करपाचें ते आमी ठराव बरोवन घेतलेले आहा जे शक्य आहा ते करतले. एक सावंड सिस्टमी बद्दल उलयल्ली आसा ती वचून तरी प्रोविजन करून दिवंक मेळटा. पंचायत कितल्या मेंबराच्या? पंचायत आमची 11 मेंबराची आसा. सुरवातीक मातशे 2-3 मेंबर असले पण मागीर एक 7 मेंबर पर्यंत आमची जाली. एक 3 मेंबर येवंक ना. काय लोकांचो असो विशय आसा की पंच येनात मिटींग तेचेर कितें ठराव येना असो विशय आसा आणि हो अजून हे पयलीं आसलो विशय आणि हांगासर ठराव घेवन सुद्दां फुडें धाडलेले आसा. पण कायद्याच्या दृश्टीन पळयलें जाल्यार ते पंच मेंबर येवपाक जाय अशें म्हणून थंय कायदो ना. त्या कारणान ते थोडेशे दुर्लक्ष करता हेजे कडेन. पण ते पंचाची जबाबदारी आसता की आपल्या वार्डान तो कोण तरी ते मेंबर येयल्ले आसता आनी कितें सांगतलो जाल्यार तेणी थंय उपस्थित आसपाक जाय ही त्या पर्सनल तेची जबाबदारी आसता. ती टाळटा जाल्यार ताका सरपंच अशें काय व्हडलेशें ठराव कितें घेता तेजेर? आतां एक ठराव घेतलेलो आसा की हे जे पंच एबसेंट रावतात म्हणजे एखादो रावलो हरकत आपण वारंवार रावतात तेंचे तुमी पिडिओक धाडा लेटरा. आणि मीनवायल जे फाटले आतां 3 वर्सां जाली आमची पंचायत चालू आसा हे टर्माची ते 3 वर्सांक इतले पंच येवंक ना. तेंचे सगळ्यांचे प्रत्येक एकाची मिटिंगेचे लिस्ट काढून ते पंचायतीचे भायर लावचे जेणे करून लोकांक येणाऱ्यांक सुद्दां कळचें की ती पंचायतीन हे पंच आपले ग्रामसभेक उपस्थित रावना म्हणून. तुळसकरवाडी वारखंडचे शेतकार वारखंड पंचायत वारखंडच्या स्कुलांचे विद्यार्थी आणि थळाव्यांचे मदतीन नागझरी सद्याक फुलांचे मळे फुललेले पळोवपाक मेळटात. WRDचो तेंको आनी आशिकुशीच्या शेतकारांचो सांगात मेळिल्ल्यान नागझर वाठारांत फुलां मळे फुलोवपी बायलांच्या तोंडार हांसो फुलला. म्हाका हें पळोवन खूब बरें दिसलें कितें एक पंच जावन अशें म्हणजे सगळ्यांक घेवन तेणी केल्लें आहा. म्हाजें अशेंच मागणें आहा कितें अशेंच सगळ्यांनी मेळून अशेंच काम करूचें आनी अशीच रोजां फुलोवपाची. आनी भायलीं जी आमी हाडटात न्हू तेच्या पेक्षा आमची घरची आमकां मेळ्ळी म्हाका अशें खूब बरें कशें दिसता. अशें बरें दिसता. लोक म्हणटा नागझरच्या गांवांत बरें जालें आनी बरें दिसता म्हणटा आनी बरें ही तुमी मेहनत घेवन सगळें केलें म्हणटा तुमी. तुमकां अजूनय हेच्या फुडें करपाची इच्छा आसा. जर आमकां सपोर्ट आसात न्हू जाल्यार आमी सगळीं मेळून परत शेती करपाक तयार आसा. WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकारान नागझरी भाजी फळां आणि फुलांचे मळे फुलोवपाची संद दिली म्हण नागझरचे शेतकार खोशी जाल्यात. नागझरच्यो जमिनी मोठ्या प्रमाणात लागवडी विणे तश्योच पडंग पडून आसल्यो. सुभाष शिरोडकारान ह्या शेतांनी फुलां मळे फुलोवपाचो प्रस्ताव मांडलो. गरजेचो आदारय दिलो. सगळ्यांचे मजतीन आता ह्या वाठारात फुलां मळे फुलिल्ले पळोवपाक मेळटात. ऐकात पंच वांगडी आणि शेतकऱ्यांच्यो प्रतिक्रिया. हांव स्पेशल थँक्यू म्हणटा आमचे मिनिस्टर हे जे आसा सुभाष शिरोडकर तांकां थँक्यू म्हणटा. आनी तेंचे एक कामाची एक हांवें एक नोट केली म्हणजे हांव व्हडलो मनीस पूण एक उलयता की आमी कितें तरी फायल करता आनी आमी सरकारा कडेन वयता पूण हे आयज परते जाल्ले सरकार आमचे कडेन येयलो आनी आमकां मोटिवेट करून तेणी करून घेतलेलें. म्हाका तांकां इतलेच अशें गव्हर्मेंटाक थँक्यू म्हणटा आनी अशें सांगून बाकीचे जे मिनिस्टर आहा जर तशें जर काम केलें जाल्यार खंय तरी भारत देश आमचो गोवा न्हू भारत देश सुद्दां एकदम 47 न्हू 27 हें जातलो कितें तो नंबर 1 जातलो अशें तेंचें काम आसा. तांकां स्पेशल थँक्यू म्हणटा आमच्या सगळ्यांच्या वतीन. तशेंच आमचे पेडणेचे आमदार प्रवीण भाई तांकांय थँक्यू म्हणटा की तेंच्यांनी आमकां हेतून मदत केल्ली आसा. जे आमकां हेची रोप जे दिवपाचे आसले त्या टायमार तेंच्यांनी आपल्या तर्फे
जे त्यांची महिला शक्ती आहे त्यांच्या तर्फे बी आमकां हेची रोप दिल्ली आहा तांकां सुद्दां मना काळजासून सगळ्यांच्या वतीन हांव तांकां थँक्यू म्हणटा। तशेंच आमचे ग्रामपंचायतीचे जे मेंबर्स आहा किंवा सरपंच आहा हेंचे हेतून हातभार लागलेलो आहा, तेंच्या कडल्यानूय सपोर्ट बरो मेळ्ळा। तशेंच आमचे तुळसकरवाडी हेतूंतले ग्रामस्थ आनी आमचे हांगा जी जमीन आहा नागजर हेतून आमचे वारखणचे बी फार्मर आसा तेंचोय बी फूल सपोर्ट मेळ्ळा। आमी तांकां पर्सनली वचून कॉन्टॅक्ट केले आनी तांकां सांगलें अशें शेत कर, तेंचे म्हणलें तुमी बिंदास करा, आमचे भितर आसले तरी आमची जमीन कोण व्हरचो ना, बिंदास करा आनी बरें करा, बरें जाता ताका आमी आडोवचें ना अशें सांगलेलें आसा। सो ताका लागून आमचे सगळ्यांच्या वतीन तांकांय थँक्यू म्हणटा। तशेंच आमकां हे रोपे बी लावपाक आमी गव्हर्मेंट स्कूल आसा त्या स्कुलाक कॉन्टॅक्ट केलो जाल्यार तेंची एक 60-70 भुरगीं येयली आनी तेंच्यांनी बरें हेल्प केलें। सबंद दीस तेंच्यांनी लावन आमी तांकां बाकीचे कितें प्रोवायड केले स्नॅक्स बी, पूण तेंच्यांनी बरें उमेदीन काम केलें। तशेंच आमचे हायर सेकंडरी जे आहा न्हू आमचे हांगा शारदा हायर सेकंडरी तेंचे सर तांकां कॉन्टॅक्ट केले, तेंचे जो मेन आसा सर ताका कॉन्टॅक्ट केले मराठी सर, आनी तेंच्यांनी सुद्दां आपली भुरगीं हांगा धाडली। तेंचे 2 फावटी येवन तेंच्यांनी हांगा आपूण सगळे शेताचें काम केल्लें आहा। ही जी झेंडूची बागायत आपल्यासमोर दिसत आहे, सांगायला अभिमान आहे की आम्हाला इथं सुरुवातीला जे सुभाष शिरोडकर इथं WRD जे मंत्री आहेत ते WRD मंत्री इथं आलेले आहेत आणि त्यांनी ही जी आमची जमीन आहे ती जमीन बघितली आणि या जमिनीमध्ये आपण सोनं उगू शकतो असा जो आश्वासन आणि असा जो विश्वास आम्हाला दिला, त्यामुळंच आज ही आम्ही सर्व जी आमचे इथले स्थानिक आणि महिला वर्ग यांच्या वतीनंही आम्ही बागायत करू शकलो। ही बागायत झाल्यानंतर याच्यानंतरसुद्धा आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत ती पिकं आमचे जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत आणि आमचे इथले स्थानिक नागरिक जो प्रत्येक शेतकरी आहे तो प्रत्येक शेतकरी आपापल्या परीनं इथं वेगवेगळे असे इथं शेतीची लागवड करून आज संपूर्ण गोव्याला किंवा आमचा जो पेडणे तालुका आहे त्याला एक नवीन असा जो उपक्रम आहे, म्हणजे जे आमचे संपूर्ण गोव्यात जी शेती पडिंग आहे ती शेती कशी आपण पुनर्जीवित करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण नागझर ग्रामस्थ देत आहेत। मी आमचे जी इथं बेलाच्या भूमकार जी शेतकरी संघटना एक नवीन केलेली आहे त्या संघटनेच्या वतीनं ह्याच्या परीनं जो त्यांना आम्ही सपोर्ट जो मोरल सपोर्ट आहे किंवा मानसिक असो किंवा शारीरिक असो किंवा आर्थिक पद्धतीचा जो त्यांना सपोर्ट आहे तो सपोर्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू। आमकां प्रोत्साहित करून विविध तरेचे हे रोजाचे म्हणा आणि भेंडे म्हणा चवळी म्हणा आणि कितें कितें वेगवेगळे नाशण्याचे म्हणा सगळे जे धान्याचे ते आमकां प्रोत्साहित केले। हे आमी पयलीं करताले, हे मदींच कांयशे खंड पडले आणि आतांचे हे परिस्थिती वेगळी जाली आणि पयलींची परिस्थिती वेगळी आसली, त्यामुळे आमकां आतां तेंच्यांनी प्रोत्साहित केल्ल्या मुळे आमकां हे पळोवनच आमकां आनीक प्रोत्साहन येयलें। एक तर शेती केली पावसभर शेती करतात आणि नंतर पावस लागता आणि शेतीची नाशाडी जाता, काय मेळना। एक तर पावस नासता म्हणून शेती वयता अशें, आनी काय तर ती ही जंगली जनावरां ह्या जनावरांक लागून लोकांक काय ते 100 रुपया खर्च केलो तर तितले 25 रुपया उबे जायना। ह्या कंठाक लागून लोकांनी शेती काडली सोडलेली। पण जेन्ना आमचे हे डिपार्टमेंटचे ॲग्रिकल्चर WRD किंवा आमचे पंच स्थानिक पंच ह्या लोकांनी आणि जे कोण आमचे सगळे मित्र म्हणजे ह्या लोकांनी सगळे एकीकडे येऊन ठरयला काय तर ही जमीन जी आम्ही इतकी वर्सां पडींग दवरली तर ह्याच्या फुडें ती पडींग दवरूची न्हू, कारण हे शेतीचो खूब फायदो आसा। आयज जर ती आमी राखान दवरली तर फुडले पिढीक मेळटली, जशी आमच्या पयलींच्या पिढयांनी ही राखान दवरली म्हणून आज पर्यंत आमकां मेळ्ळी। तर आयज जर आमी ती रिकामी सांडली जाल्यार फाल्यां सकाळीं हे जमनीची आमकां किंमतच कळची ना किंवा आमच्या भुरग्यांक किंमत कळची ना। आयज आमी ह्या उत्पन्न केल्लें आसा ह्या लोकांनी आमकां सपोर्ट केलो म्हणून आमी ह्या उत्पन्ना पासून आयज दिसता काय तर हो खरोखरच मळो फुल्ललो कसो। मडगांव शारांतल्या नितळसाण मोहिमेक लागून कंत्राटी कामगारांनी केल्ली मागणी, नवे कामाचे आदेश, पगार वाडिनात तो मेरेन काम बंदी आनी ऑर्डर नासतना काम करपाक दिल्लो न्हयकार हाका लागून मडगांव पालिकेत ताण तयार जाला। सावयो कुतिनोच्या फुडारपणा खाला भीमशक्ती संघटनेच्या आधारान कामगारांनी आपल्या पगाराची स्पश्टताय आणि 2 नोव्हेंबराक सोंपपी वर्क ऑर्डराचें नूतनीकरण करपाची मागणी केली। तशेंच 31 दीस आणि 3 भौशीक सुटी काम करून लेगीत फकत 26 दिसाचो पगार दिला, जाका लागून ऑक्टोबरांतल्या पगारात फरक पडला अशें तांचें म्हणणें। आज कितें जालें ह्या वर्कर्सांच्या म्युनिसिपालिटीच्या मेन म्हणल्यार काल 2 तारीख 2 नोव्हेंबर आनी तांकां डेली वेजीस म्हण कामाक घेतिल्ले आसा आनी तांची ऑर्डर काल सोंपता। आजच्या दिसा काम करपाक तांकां ऑर्डर ना आनी सायड बाय सायड ताणें हेंवूय एलायन केल्लें आहा की तांकां टेम्पररी स्टेटस दिता।
समजला टेम्पररी स्टेटस दिता म्हणून तांकां सायन बायन घेतले आहा ब्लँक फॉर्माचेर आतां तांकां तेवूय खबर ना एक्झॅक्टली तांगे कितें टेम्पररी स्टेटस म्हणटा तो कितें म्हळ्यार तांकां कितें सुमार बेनिफीट मेळटले कशें कितें पगार कितलो आहा तेवूय सुद्दां कांय ना आनी जो सुपरवायझर तांचो आसा ताणें तांकां सांगलां तुमी कामां जॉयन जाता जाल्यार जावा पूण तुमकां ऑर्डर 1 म्हयन्यान 2 म्हयन्यान मेळटले म्हणटा ते आतां 1 म्हयन्यान 2 म्हयन्यान ते कामां कशें वचपाक शकता विदावट ऑर्डर समजला फाल कितें जाता तांकां कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेता कोण घेना समजला सो हे आनी ते तांकां बाबडा डेली वेजीस ते तितल्याचेरूच येता म्हणून तांचे तुमी एडवांटेज घेता इतली वता 15-20 वर्स काम केले उपरांत तुमी तांकां टेम्पररी स्टेटस म्हूण बांदून दवरपाक सोदता समजला सो ते पूण उगड्यार हाडा आनी वर्स्ट म्हणलें जाल्यार 14 वर्करांक ऑर्डर काडली फिक्साची ऑर्डर काड उपरांत तांकां परतून एबियन्सान धरले आनी ते 4.5 वर्सां कोर्टान पांय दवरले तांणी बेटे हें करून आनी 4 ऑगस्ट तांकां ऑर्डर आयली हायकोर्टाची आज 3 म्हयने जाता तरी पासून तांकां हें रेग्युलरायझेशन करून ऑर्डर दिवना आनी आजच्या दिसा तांकांय ऑर्डर ना म्हळ्यार हायकोर्टा ऑर्डर आसून सुद्दां आज तांचे कडेन कांयच ना आज ते म्युन्सिपालिटीचे कोण ते तांकां खबर ना कित्याक तेंची ऑर्डर काल सोंपली गेल्ल्या म्हयन्याक तांकां 31 डेज आसा ऑक्टोबराचे तेजे भायर 3 हॉलिडे आहले 2 ऑक्टोबर गांधी जयंती दसरा जेन्ना आमचो एग्रीकल्चर मिनिस्टर बाब रवी नायक एक्सपायर जाल्लो ती पब्लीक हॉलिडे आनीक दिवाळीची पब्लीक हॉलिडे हे 3 दिसांकूय काम केल्लें आहा सो इन एडिशन केल्लें आहा एक्स्ट्रा पेमेंट मेळपाक जाय आशिल्लो पूण आज तांकां सांगून येता की फक्त 26 दिसां पगार मेळटलो म्हण तुमकां आनी उरले त्या दिसूय नेक्स्ट म्हयन्या एडजस्ट जातले हें काम समजना कांयच सो त्या खातीर तेमी एक रिप्रेझेंटेशन केल्लें आहा वर्करांनी सायन मारून की आमकां हें क्लॅरिफिकेशन जाय सगळे वर्कर्स म्हणटा की ऑर्डर ना म्हणून गाडयेचे म्युन्सिपालिटीची परंपरा आसा हेजे पयलीं ऑर्डर गव्हर्मेंटाचो प्रोसेस आसता आज ना फाल्यां एक दीस ऑर्डर एक दीस फाल्यां डिले जाता हाजो अर्थ ना अशें की कोणें तांकां भडकयलें आनी कामां येना हांव सगळें ऑफिशियली नोट करतलो हांवें शुक्राराक सकाळीं डीएमएक फोन केल्लो ऑर्डर फायनान्शियल एप्रुवलान ऑर्डर रेडी आहा तांकां ब्रेक बी कांय दिवपाचें ना ऑलरेडी तांकां टेम्पररी स्टेटस लायला म्हूण सांगिल्लें तांकां ब्रेक बी कांय दिवपाची गरज ना आनी आतां तांकां ब्रेक दिवपाची गरज ना कळ्ळें अशें म्हाका डीएमएन सांगलें जेन्ना डीएमए म्हाका सांगता पळय हांवें ऑलरेडी सगळ्या ऑफिसरांक इन्स्टिगेट केलें रोहिताकय सांगिल्लें अब्दुलाकय पर्सनली हांवें फोन केल्लो कळ्ळें न्ही कोण कामगार मस्ती करता पळय ताची गय केल्ली वचना आनी कोण ताका इन्स्टिगेट करता पळय तांचीय गय केल्ली वचना आमी सिन्सियरली काम करता हांव वॉर्न करता सगळ्यांक कळ्ळें ते सगळें जातलें कोणाकी जावपाचें सगळें जातलें कोण मस्ती करता पळय वर्कर तेंची कोणाक गय डीएमएन क्लियर कट इन्स्ट्रक्शन दिल्ले कडेन आसा कोण लेबर मस्ती करता तांचें नांव नोट पड करप कितें करपाचें आमी पळयता म्हापशेचे एके बिल्डिंगेत शेनवारा उज्यान पेट घेतलो उजो पालोवपी दळाक कळीत करतकूच दळाच्या जवानांनी बेगोबेग धांवन येवन उजो आटोवपाक धाडलो फायर ब्रिगेड वेळारूच पाविल्ल्यान जिवीत हानी जाली ना शेनवारा राती 10:15 सुमार हो उजो लागलो अशें कळटा म्हापशेची युनियन बँके कडले बिल्डिंगेत वयले माळयेर उजो लागलो हें कळटकच उजो पालोवपी दळ वेगान थंय पावले आनी उजो पालोवपाचो वावर हातांत घेतलो उजो पालोवपाक थळाव्यांनी मजत केली प्रशांत शेटगांवकाराच्या फुडारपणा खाला दळाचे जवानांनी उजो पालोवपाचें काम केलें नेमकें कितलें लुकसाण जालां तें अजून कळ्ळें ना कॉलेज युनियन बँके वयर उजो पडलो आमी रोखडे जाल्ले हांगा पयले जाल्यार उजो भायल्यान पेट्टालो भितरल्यान आमी सायडीन गाडये लायले आनी उजो पालो येयला भायल्यान डोर ओपन केले आनी आमी मागीर भितर वचपाक वाट पयली जाल्यार भितर लॉक आहले दोन ते आमी पुलीसांच्या अंडर येवन ते लॉक कातरले आनी भितरल्यान पाले
उद्या दिसा कितें अपडेट कहो कितें उजो पेटलो कितें कळना कोणच्या खंय राहिलो ते शॉर्ट सर्किट जाले आसले ताका लागलो आनी तो सायकलीकय लागलो टायरांक ओके. पेट घेतलो सो तो कंट्रोलान हाडला उजो control हाडला. सो कोणाक ह्यो मदीं इंजरीज बीन जाली Injuries आसा कांयच जालें कित्याक जेन्ना ते शटर ओपन केले तेन्ना कपडे बिबडे कोण अशें दिसलें की कोण रावता भितर कहो तशेंच हातून बी घातलेले सगळ्या चपला बी सगळी हातीची पूण तो आयज भलायकी सांबाळप भोव गरजेचें हे मतींत घेवन आम आदमी पार्टीन आमचें आरोग्य पॉलिक्लिनीक हळदोण्यां सुरू केलां. हळदोणकारांक मुफत वखदां आनी मुफत ट्रिटमेंट दितले. बरो प्रतिसाद लाभलो जाल्यार स्पेशालिस्ट आनी सर्जनाची तजवीज करतले. हळदोणकारांनी ताचो लाव घेवचो आपाचो मुखेली महेश साटेलकारान सांगलें. आम आदमी पार्टीन दिल्लीत जशें मोहल्ला क्लिनीक सुरू केलां ते धर्तरेर गोंयांत साबार सुवातांनी आमचें आरोग्य पॉलिक्लिनिका सुरू केल्यात. हळदोणच्या पॉलिक्लिनिकाचे महेश साठेरकार हस्तुकी उक्तावण जालें. सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन क्लिनीक उक्तें आसतलें. मुफत वखदां आनी उपचार मेळटले. ताचो लाव घेवचो असो उलो ताणें मारलो. आयकात. आयज प्रत्येक मनशाक हेल्थ सांबाळपाची गरज आहा. हेल्थ बरें जाल्यार सगळ्या गोष्टी बऱ्या. जर हेल्थूच सारकें ना जाल्यार मनीस खुबश्या कामांक खुबश्या गोष्टींक फाटीं उरता. सो आम आदमी पार्टीन एक अशें डिसिजन घेतलें जे आमचे गरीब भाव हा गरीब लोक हा तांकां फ्री ऑफ कॉस्ट चेकअप जावची तेंची प्रायमरी चेकअप जावचे की जे डायबिटीज प्रेशर जावं कोलेस्ट्रॉल हे जे लोक बारीक बारीक म्हणटा आनी कोण वचना चेक करपाक ते आयज सुविधा आमच्या क्लिनिकान मेळटले. तशेंच आमी हे फ्री ऑफ कॉस्ट करता. तशेंच आमच्या कडेन जी मेडिसिनां अवेलेबल आसा ती लोकांक आमी फ्री ऑफ कॉस्ट दितले. तशेंच आमचो क्लिनिकाचो टायमींग आसतलो. सकाळी 10 स्टार्ट जातले ते सांजचे 6 वरां मेरेन आसतले. दोतोर आमचे फूल डे प्रोवायड आसतले सोमार ते शेनवार पर्यंत. आनी आमी जर लोकांचो रिस्पॉन्स आमकां बरो आना जाल्यार आमी आनीक ह्यान बरे दोतोर स्पेशलिस्ट जे हार्ट स्पेशलिस्ट जे कॅन्सर स्पेशलिस्ट जावं सर्जन हे विकान 2 फावटी लोकांक लागून आमी प्रोवायड करतले. तशेंच आमचे आतां कितें आहा 2 कॅम्प जाले. आमी 2 वॉर्ड मेळोन आमी एक कॅम्प करता. आनी आमचें अशें डिसिजन आहा आमी चिंतता की प्रत्येक पंचायती निदान 2-2 कॅम्प तरी जावचे हेल्थ कॅम्प जेणे करून हेल्था बद्दल हेल्थ कितले इम्पॉर्टंट आहा हेची जागृताय जावची की बाबा हेल्थ कशें सांबाळचें. हेल्थाक लागून कितें कितें गोश्टी करपाचे आनी करपाचे ना ते आमचे दोतोर हात दोतोर सांगतले. तुमी जे तुमकां कोणाक दिसता की आपल्या वॉर्डार हेल्थ कॅम्प जावचो जाल्यार तुमी आमकां कॉन्टॅक्ट करपाक जाता. सगळो अरेंजमेंट आमचो आसतलो. डॉक्टर्स आमचे आसतले नर्सी आमचे आसतले आनी आमी थंय तुमी सांगता थंय आमी कॅम्प करपाक रेडी आसतले आनी लोकांक जे कितें मार्गदर्शन गायड करपाक जाय ते आमचे डॉक्टर करतले. हळदोणान आयच्यान आम आदमी पार्टीचें क्लिनीक चालू जावपाचें जाला. सो सगळ्यांनी येवन हांगासर तुमचे ब्लड चेक जाता हांगासर. सो स्लोली आनीक बी टेस्ट येवपाचे आसा हांगासर. सो ब्लड प्रेशर एंड ऑल बेजीक सगळे जे कितें आहा जनरल मेडिसीन ते हांगा चेकअप जातात. सो आनी फ्री मेडिसिन्स आनी फ्री चेकअप. सो कायंडली यू शूड अवेल दीस बेनिफिट्स ऑफ दीस प्रोविजन. मायणा पिळणच्या सद्गुरू कला आनी संस्कृती संघान साळगांवां घडोवन हाडिल्लो दीपरंग बरोच रंगलो. औचित्य आसलें भावबिजेचें. सद्गुरू मठांत आगळे वेगळे पद्दतीन भावबीज जाली. भयणींनी भावाक हेल्मेटां वाटलीं. वचत थंय गाडयांचो शोर आनी ह्या गाडयांनी प्रत्येक दिसा जेन्ना जेन्ना आमी खबरापत्रांत चाळपाक वता तेन्ना आमकां तरेकवार दुर्घटना एक्सिडेंट्स आमकां पळोवपाक मेळटा आयकुपाक मेळटा. अशा वेळार आमी पुराय आमची सुरक्षा घेवप गरजेची आसता. आज ह्या भावबिजा निमतान आमचे कडल्यान तुमकां एक सुरक्षा रक्षक कवच जशें आसा तशे तरेचे कवच तुमकां आमी भेट करता.
तेन्ना हे कवच तुमच्या सदांच माथ्याक आसचें. जेन्ना जेन्ना तुमी गाडी घेवन भायर सरतले तेन्ना तेन्ना हे कवच एका तरेन आपले मायेची तुमकां याद दितली. ज्या मायेक लागून तुमकां घरा कडेन कोण तरी वाट पळयत आसात, भयण आसात, भाव आसात, आवय आसा, बापूय आसा, तेन्ना हे कवच तुमकां सगळे कडेन सगळ्याच वटेन तुमकां रक्षा करची ह्या हेतून आज ही भेट आमचे कडल्यान तुमी स्वीकार करची. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.